नमस्कार. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ई अकॅडमी नाशिक तर्फे आपले सर्वांचे स्वागत आहे. पोलीस दलातील दैनंदिन कामकाज, विविध कायदे व कार्यपद्धती ह्या ई-लर्निंग मार्फतीने आपल्या मोबाईल, लॅपटॉप व संगणकावर आम्ही घेऊन येत आहोत. आपल्या सोयीनुसार आपण हे प्रशिक्षण घेऊ शकतात. हे प्रशिक्षण आपल्याला कसं उपलब्ध आहे, याचं आपण एक आता छोटंसं प्रेझेंटेशन बघूया. आपण सर्वप्रथम Googleवर गेल्यानंतर mpa.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करावे. व्हिजिट केल्यानंतर आपल्याला एक MPAची वेबसाईटचं पेज ओपन होतं. यामध्ये आपण ट्रेनिंग या हेडमध्ये गेल्यानंतर येथे आपल्याला ई अकॅडमी हे हेड क्लिक केल्यानंतर आपल्याला ई-लर्निंगचं होम पेज समोर येतंय. ह्या ई-लर्निंगला आपल्याला ॲक्सेस करण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम लॉग इन पासवर्ड विचारला जाईल आणि तो जो आपल्या मेलमध्ये आपल्याला जो पासवर्ड मिळालेला आहे तो आपण इथे टाकल्यास आपल्याला ई-लर्निंग ॲक्सेस होतं. येथे आपल्याला समोर दिसत आहे की आपल्याला पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कसं ई-लर्निंगचं होम पेज दिसतंय. तिथे कोर्सेस या ऑप्शनमध्ये आपण गेल्यास आपल्याला विविध कोर्सेस तिथे ॲक्सेस होतात. आपण बघूया इथे क्राईम या कोर्समध्ये आपण गेल्यास आपल्याला विविध युनिट्स मिळतात आणि ह्या युनिट्समध्ये आपल्याला विविध टॉपिक्स मिळतात. आपण इथे बघूया की हे आपल्याला युनिट्समध्ये विविध टॉपिक्स आहे. याच्यापैकी कुठलाही टॉपिक आपण सिलेक्ट करू शकता आणि तो आपल्याला कोर्स घ्यायला सुरुवात होते. इथे आपण लॉन्च हे बटन केल्यानंतर तिथे आपल्याला प्रशिक्षणास सुरुवात होते. आपल्याला लॉन्चिंग केल्यानंतर परत एक प्रारंभ म्हणून एक बटन समोर येईल. हे प्रारंभ बटनास आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला टाईम सर्व्हरवर रजिस्टर होण्यास सुरुवात होते. याच्यामध्ये सर्वात छान अशी बाब आहे की आपण घेतलेला कुठल्याही वेळेचा अगदी मिनिटापासून तर तासापर्यंत प्रत्येक गोष्टीचा सर्व्हरवर नोंद होते. ते कधी घ्या, आज घ्या, 5 मिनिट, परत आपल्या सोयीनुसार 10 मिनिट आणि अशा रीतीने आपल्याला येथे सर्व्हरवर सगळी माहिती नोंद होत असते. इथे प्रत्येक वेळेस नेक्स्ट हे बटन आपल्याला दाखवावं लागेल. हे नेक्स्ट हे बटन दर 2 ते 3 मिनिटांनी आपण केल्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन ॲक्सेस होते. तसंच इथे आपण वर बघाल तर इंडेक्स आहे. या इंडेक्समध्ये आपल्याला विविध याच्यातले टॉपिक्स दिसतात. त्या टॉपिकची लिस्टमध्ये आपण टॉपिक बघू शकतात. तसेच त्याच्यापुढे आपल्याला दस्तऐवज असा एक ऑप्शन आहे. या दस्तऐवजमध्ये याची मूळ कागदपत्र ही डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये ठेवलेली आहेत, जी आपल्याला अभ्यासाला उपयोगी येऊ शकतात. तसेच आपण जर परत बघाल तर इथे एक अनुवाद म्हणून ऑप्शन आहे. येथे आपल्याला हे जे ई-लर्निंगचं स्क्रिप्ट आहे, जे आपल्याला समोर बोललं जातं ते त्या भाषांतर तिथे आपल्याला दिसते. तिथे राईटला वर क्लोज हे बटन आहे. या क्लोज बटनला आपण केल्यानंतरच आपल्याला त्या दिवशी केलेल्या प्रशिक्षणाचा नोंद होते. हे क्लोज बटन जर आपण केलं नाही तर आपल्याला टाईम हा 0 रजिस्टर होतो. त्यामुळे क्लोज हे करायला विसरू नये. तसंच आता आपण इथे पुढे बघाल तर आपल्याला केलेल्या याचा प्रशिक्षणाचा अटेम्प्ट क्विज नावाचं ऑप्शन पुढे येतं. आपण ते अटेम्प्ट क्विज केल्यानंतर जर 100% तो कोर्स कंप्लीट केलेला असेल तरच ते एक्झाम ॲक्सेस होते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्झाम आहे. अटेम्प्ट क्विज बटन आपल्या समोर दिसत आहे. ते दाबल्यानंतर आपल्याला अशा रीतीने प्रश्न समोर येतात. ते आपण सोडवल्यानंतर पास झाल्यानंतर एक्झाम आपल्याला सर्टिफिकेट जनरेट होतं. तर हे सर्टिफिकेट आपल्याला कुठे मिळणार? तर हे सर्टिफिकेट आपल्याला डॅशबोर्डमध्ये जाऊन मिळणार. तर डॅशबोर्ड हे जे हेड आहे याच्यामध्ये आपल्याला आपलं सगळं ग्राफिकल प्रेझेंटेशन दिसतं का? आपण किती टॉपिक्स केले, आपण किती वेळ केलेलं आहे प्रशिक्षण आणि आपण किती तासाचं ते प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे, कुठलं आपलं प्रशिक्षण बाकी आहे. हे सर्वचा लेखाजोखा ग्राफिकल आपल्यासमोर इथे दिसतो. तसेच इथे आपण सर्टिफिकेट इथे आपल्याला प्राप्त होतं. जे आपण कोर्सेसमध्ये एक्झाम घेतलेली असते त्याचं सर्टिफिकेट आपल्याला इथे मिळते. आता हे सर्टिफिकेट आपण जर बघितलं तर पंचनामाचं सर्टिफिकेट आपण उदाहरणार्थ 100% झालेला आहे. माझा हा टॉपिक 100% झालेला आहे तर आपल्याला सर्टिफिकेट इथे जनरेट झालेलं दिसत आहे. तसेच आपल्याला इथे क्रेडिट्स देखील मिळालेले दिसत आहे. प्रत्येक टॉपिक मी कंप्लीट केला तर त्याचं मला विशेष गुण मिळतात, माझ्या नावावर जमा होत असतात. हे सर्टिफिकेट्स आपण इथे डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतं. ते आपण प्राप्त करू शकतो. आता याच्यापुढे आपण बघूया की याच्यात अजून वेगळा ऑप्शन पुढे आहे की याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट्स जनरेट होतात. रिपोर्ट जनरेट होतात ते आपल्याला स्वतःचा रिपोर्ट्स बघता येतो की मी कधी लॉग इन झालो, कधी लॉग आउट झालो, किती टॉपिक्स केले. तसेच आपले युनिट कमांडर, आपले वरिष्ठ, आपला पूर्ण जिल्ह्याचा, आपल्या पूर्ण कमिशनरेटचा रिपोर्ट बघू शकतात की कुठल्या अधिकाऱ्याने किती याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे.
तसेच याचा डेली रिपोर्ट, वीकली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट, इयरली रिपोर्ट अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिपोर्ट जनरेट होत असतात. ह्याच्यापुढे माय प्रोफाइल हे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण जाऊन आपला पासवर्ड रिसेट करणं, तसेच आपलं बदली झाली असेल, आपलं प्रमोशन झाले असेल, तर रँकमध्ये चेंज करणं, या सर्व गोष्टी माय प्रोफाइलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये आता पुढे आपण बघूया, की फीडबॅक हा एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण निश्चित फीडबॅक नोंदवावा. 5-6 प्रश्नांचा एक फीडबॅकचा फॉर्म आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा ई-लर्निंग प्रकल्प हा अपडेट करता येतो आणि आपण दिलेल्या सूचनांचा त्याच्यात समावेश करता येतो. या फीडबॅक फॉर्मनंतर आपण बघूया, की होम पेजवर एक्सपर्ट व्हिडिओ आपल्याला दिसत आहे. एक्सपर्ट व्हिडिओवर आपण जर गेलात, तर विविध तज्ञांचे व्हिडिओ आपल्याला इथे मिळतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला अ, कुठलेही मार्क्स नाही, याची आपण किती बघितले याची नोंद होत नाही. हे ऑप्शनल आहे. हे आपले ऐच्छिक आहेत. हे आपण कधीही बघावे. परंतु आपण जर इथले विषय आणि इथले तज्ञ व्याख्याते बघितले, तर हे फारच उपयुक्त आहे. उदाहरणार्थ सायबर क्राईम आहे, डिपार्टमेंटल एन्क्वायरी आहे, मोबाईल फॉरेन्सिक आहे, 26/11 केस स्टडी आहे, क्राईम अगेन्स्ट वुमन हे ऑप्शन आहे, बँक फ्रॉड आहे. तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट, रोड ॲक्सिडेंट अशा अनेक विविध विषयांवरचे विविध व्याख्यात्यांचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहेत. ते देखील ई अकॅडमीच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेले अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे व्हिडिओ आहेत. ह्याच्यापुढे आपण बघूया, की लॉग आउट झाल्यानंतर आपल्याला क्वेरी हँडलिंग हे देखील एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही दैनंदिनी कामामध्ये काहीही अडचण येत असेल व आपल्याला त्याचे मार्गदर्शन हवं हवं असेल, तर आपण त्याच्यामध्ये क्वेरी आम्हाला लिहून पाठवू शकतात. तुमचा अडचण काय आहे ती मांडू शकतात आणि ती आम्ही तज्ञांच्या पॅनलकडे पाठवून त्याचं आपल्याला मेलमध्ये उत्तर मिळू शकतं. या क्वेरी हँडलिंगचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. आपण ई अकॅडमी तर्फे ई-लर्निंग हे जे उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि आपल्याला कुठल्याही अडचण या संदर्भात असेल, तर आमच्याशी निश्चित संपर्क साधा. आपण ई-लर्निंग घेत असलेल्या ई-लर्निंगबद्दल आपले आभार. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ई अकॅडमी आपण दिलेल्या सूचनांचा निश्चित समावेश करेल आणि याच्यात अधिकाधिक उत्कृष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद.